नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो. तर आता तुम्ही बघताय फार्म हाऊसची हालत कशी आहे. आणि आज अवकाळी पाऊस म्हणजे बेकार वारा बिरा सगळं होतं. आणि पूर्ण ते बघा तिकडून आपली जी ग्रीन नेट आहे ती सुद्धा उडवली. आणि हा इकडनं वरून प्लास्टिक सुद्धा उडवलं. आणि तिकडे ते बघाल तर हा ग्रीन नेट सुद्धा आपला उडवले त्याने वाऱ्याने. आणि सगळे लाईट आता बंद केले. आणि आता लाईट पण गेले. आणि परत इकडे जे ससेज आपले ते सुद्धा पूर्ण भिजलेत, घाबरलेत. कारण अचानक पाऊस आलाय आणि वाटलं नव्हतं एवढं पाऊस येईल. तरी पण हे बघा सगळे 6च्या 6 आहेत आपले इथे ससे. तर त्यांना आता खायला लागतो थोड्या वेळात. आणि इकडे कोंबड्या सुद्धा सगळ्या भिजल्यात. हे बघा इकडे सुद्धा बदकं फक्त बदकं एकच आता पक्षी आपला असं आहे की ॲश करतोय. बाकी सगळे प्राणी जे आहेत ते भिजले. आणि इकडे भरता वाचले. आणि इकडे तर ओव्हरफ्लो होता राहिले ते नशीब. आणि आता सगळ्यांचे ऑक्सिजन जे आहेत ते सगळे बंद आहेत. आता फिल्टर वगैरे सगळे बंद केलेत, डायरेक्ट वायर काढले. आता फक्त हे जे असे बोर्ड आहेत ते आता मेन ऑक्सिजनची मशीन आहे तिथेच आपण फक्त साफ करतोय. आता हे बघा इकडं फक्त खोलून ठेवलंय. हे बघा एक पूर्ण पाण्याने भिजलंय कारण इकडनं डायरेक्ट पाऊस आलाय. तर आता यांना खोलून परत सुकवून नंतर त्याला प्लास्टिकची पिशवी आपण हे करणार आहे. आणि पिन लावून प्लास्टिकची पिशवी अशी उलटी करणार म्हणजे जेणेकरून त्यात पाणी नको जायला. आणि हे सुद्धा आता कसं तरी लवकरात लवकर बांधायला लागेल. आणि मेन म्हणजे हे जड प्लास्टिक वरचं जे आहे तेच खाली येत नाही आहे. तर बघूया आता. आणि ठीक आहे, आता पहिले प्लास्टिक लावून घेतो. आणि लाईट जर आली तर ऑक्सिजन चालू करताना तुम्हाला दाखवेन मी. तर ठीक आहे, आता पटपट मी सगळे बोर्ड लावून घेतो.